आणि एक महत्त्वाची बातमी आहे, मतदारांना 500 रुपये देऊन मतांची खरेदी केल्याचा आरोप शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केला। अमोल कोल्हे यांनी ट्विट करत हा आरोप केला। 500 रुपये देऊन मतांची आणि लोकशाहीची थट्टा सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आणि अमोल कोल्हे यांच्याकडून पैसे वाटतानाचा व्हिडिओ देखील ट्विट करण्यात आला। तर अमोल कोल्हे यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहूया। 500 रुपये एका मताची किंमत लावून लोकशाही आणि मतदार राजाची थट्टा करण्याचं काम महायुतीचे डमी उमेदवार आणि सत्ताधारी पक्षाकडून होतोय, पण तरीही झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नाही। असो, मायबाप जनता सुज्ञ आहे। मतदानातून योग्य तो धडा त्यांना विकत घेऊ पाहणाऱ्यांना ते शिकवतील। दुर्दैवी खरं तर एवढे मोठमोठे नेते, केंद्रातली सत्ता, राज्यातली सत्ता, 2-2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री, 200 आमदार एवढं असताना पलीकडे तुम्ही शिवाय 15 वर्ष या भागाचे लोकप्रतिनिधी होतात आणि तुम्ही जे काही संपूर्ण प्रचारात आरोप केले हे पाहिल्यानंतरही जर अशा पद्धतीनं मत विकत घेण्याची जर मानसिकता असेल तर ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे। आणि ही गोष्ट खरं तर याची कुणकुण खूप आधीपासून होती की शेवटच्या 1-1.5 तासामध्ये हा सातत्यानं प्रकार होणार आहे। कालही रात्री अनेक तक्रारी या संदर्भातल्या आल्या होत्या, पण अशा पद्धतीनं जे काही करण्याचा प्रकार हा खरंच निंदनीय, हा लोकशाहीला खरंच मारक आहे।